मी बाबू दिगंबर तोटरे, अर्थशास्त्र विभाग, JS महाविद्यालय जालना. मी मागील 11 वर्षापासून अर्थशास्त्र विभागात असिस्टंट प्राध्यापक म्हणून काम करत आहे. आज आपण आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राशी संबंधित असणाऱ्या बाबींचा अभ्यास करणार आहोत. आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र हे एक अर्थशास्त्राची शाखा आहे. ज्याप्रमाणे कृषी अर्थशास्त्र, वित्तीय अर्थशास्त्र, बँकिंग, सांख्यिकीय अर्थशास्त्र हे अशा पद्धतीने वेगवेगळ्या ज्या शाखा आहेत. सांख्यिकीय अर्थशास्त्र, अर्थमिती ह्या ज्या वेगवेगळ्या ज्या शाखा आहेत, अशाप्रमाणेच आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र ही एक शाखा आहे. आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राच्या संदर्भामध्ये अनेक अर्थतज्ज्ञांनी म्हणजेच ॲडम स्मिथ असेल, रिकार्डो असेल, रिब्झान्स्की असतील, हेक्चर ओहलीन असेल, या अनेक अर्थशास्त्रज्ञांनी आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या संदर्भामध्ये त्यांनी त्यांच्या वेगवेगळ्या पुस्तकामध्ये मांडणी केलेली आहे. जसे ॲडम स्मिथ यांनी वेल्थ ऑफ नेशनमध्ये आंतरराष्ट्रीय व्यापार हा होत असताना जे तौलनिक स्वरूपामध्ये हे खर्च होत असतो असं रिकार्डो यांनी म्हणलेलं आहे. तर ॲडम स्मिथ यांनी जे आंतरराष्ट्रीय व्यापार होतो ते केवळ लाभाच्या स्वरूपाच्या कारणामुळे आंतरराष्ट्रीय व्यापार होतो असं त्यांच्या सिद्धांतामध्ये म्हणलेलं आहे. जरी असं असलं तरी भारत देशामध्ये प्राचीन कालखंडापासून आंतरराष्ट्रीय व्यापार केला जातो. जे आंतरराष्ट्रीय व्यापार केंद्र म्हणून आत्ताही जे काही पैठण हे शहर आहे, पैठण शहर ओळखलं जातो, ते प्राचीन कालखंडामध्ये, मध्ययुगीन कालखंडामध्ये आंतरराष्ट्रीय व्यापार केंद्र म्हणून ओळखलं जातं. जे अंतर्गत व्यापार आणि आंतरराष्ट्रीय व्यापार हे वेगवेगळ्या दोन संकल्पना आपणाला पाहता येतात. जे व्यापार जो आहे तो व्यापार देवाणघेवाणीच्या कारणामुळे होतो. एखाद्याला एखादी वस्तू आवश्यक असते तर दुसऱ्याला दुसरी वस्तू आवश्यक असताना दोघांनाही जी एकमेकाकडे वस्तू उपलब्ध ज्या असतील त्या उपलब्धतेच्या आधारावर आंतरराष्ट्रीय व्यापार किंवा अंतर्गत व्यापार होत असतो. जे अंतर्गत व्यापाराची आपण संकल्पना समजून घेत असताना जे एखाद्या देशाच्या सीमेच्या अंतर्गत होणारा जो व्यापार आहे त्याला अंतर्गत व्यापार म्हणलं जातं. जसं महाराष्ट्रानं गुजरातसोबत केलेलं व्यापार असेल, महाराष्ट्रानं मध्य प्रदेशसोबत केलेला व्यापार असेल, महाराष्ट्रानं कर्नाटकसोबत केलेला जो व्यापार आहे तो व्यापार म्हणजे देशांतर्गत व्यापार म्हणलं जातं. ते आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या संदर्भामध्ये आपण जेव्हा विचार करतो, आंतरराष्ट्रीय व्यापार हा एखाद्या देशाच्या सीमेच्या पलीकडे जाऊन जो व्यापार केला जातो त्याला आंतरराष्ट्रीय व्यापार असं म्हणलं जातं. जसं की भारतानं अमेरिकेचे सोबत केलेला व्यापार असेल, भारतानं चीनसोबत केलेला व्यापार असेल, भारतानं जर्मनीसोबत केलेला वस्तू व सेवांचा व्यापार असेल, त्या व्यापाराला आंतरराष्ट्रीय व्यापार असं म्हणतात. हे आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या संदर्भामध्ये अनेक वेगवेगळ्या अर्थशास्त्रज्ञांनी जरी संकल्पना मांडल्या असल्या तरी या व्यापाराच्या संदर्भामध्ये, या शास्त्राच्या संदर्भामध्ये जे अर्थशास्त्र म्हणून जे ओळखल्या जातात त्या अर्थशास्त्रज्ञांनी सर रॉय हेरॉल्ड या अर्थशास्त्रज्ञांनी आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राच्या संदर्भात मांडणी केलेली आहे. त्यामध्ये त्यांनी त्यांची व्याख्या देत असताना आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राचा संबंध त्या सर्व आर्थिक व्यवहाराशी आहे जे देशाच्या सीमेबाहेर होतात. म्हणजेच जे आर्थिक व्यवहाराशी संबंधित असणाऱ्या वेगवेगळ्या घटना, वेगवेगळ्या बाबी ज्या आहेत जे संबंधित असतात त्याला आंतरराष्ट्रीय व्यापार असं म्हणलेलं आहे. मग जे काही संबंध आहे अमेरिकेचा भारताशी असणारा जो संबंध आहे, म्हणजे कृषी क्षेत्राशी असणारा संबंध असेल, उद्योग क्षेत्राशी असणारा संबंध असेल, सेवा क्षेत्राशी असणारा संबंध असेल, जे फॉरेन सायन्सशी असणारा संबंध असेल, जे काही वेगवेगळे घटक आहेत त्या वेगवेगळ्या घटकाशी असणारा जो संबंध आहे त्या संबंधाचा जो काही व्यापार केला जातो त्या व्यापाराचा अभ्यास हा अर्थशास्त्रामध्ये होत असतो असं सर रॉय हेरॉल्ड यांनी आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राची व्याख्या स्पष्ट करत असताना म्हणलेलं आहे. आपल्याला आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राचं जे काही स्वरूप आहे
ते स्वरूपही यामध्ये आपल्याला पाहता येते. आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राचं स्वरूप खूप व्यापक स्वरूपामध्ये असल्याचं दिसून येते, कारण का आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रामध्ये अनेक घटक त्यामध्ये येतात. म्हणून आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र हे वैश्विक अर्थशास्त्र आहे. जगातील विविध देशातील वस्तू सेवांच्या विनिमयाचा अभ्यास आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रात केला जातो. जगातील विविध देशातील आर्थिक घडामोडीचे विवेचन आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रात केले जाते. आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र हे वैश्विक अर्थशास्त्र असल्याने जगातील विविध देशात निर्माण होणाऱ्या वस्तू व सेवा सहजपणे जगभरात वितरित होतात, त्या विषयाची माहिती आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रात प्राप्त होते. म्हणून नैसर्गिक व मानवनिर्मित साधनसंपत्तीत वाढ होते, त्या विषयाचे ज्ञान जे आहे ते ज्ञान आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राद्वारे जगातील विविध भागात पोहोचत असते. म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर जे संशोधन होत असतात, मग ते संशोधन सामाजिक असतील, जे संशोधन वैज्ञानिक स्वरूपाचे असतील, ते संशोधन म्हणजे कृषी क्षेत्रातील असतील, उद्योग क्षेत्रातील असतील, जे संशोधन वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये होत असतात, आरोग्य क्षेत्रामध्ये असतील, वनसंपदामध्ये असतील, जे संशोधन होत असतात, ते संशोधन हे आंतरराष्ट्रीय स्तरावर इतर देशांना, इतर लोकांना जे कळण्याचं काम जे आहे, त्याचं माहिती ज्ञान प्राप्त होण्याचं जे काम आहे, ते काम, त्याचे कार्य हे आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राच्या माध्यमातून ते माहिती जी आहे ती माहिती होत असते. म्हणजेच चीनमध्ये होणारा एखादा संशोधन असेल, अमेरिकेमध्ये होणारा एखादा संशोधन असेल किंवा जर्मनीत होणारा एखादं संशोधन असेल, ते इतर देशातील शास्त्रज्ञांना, इतर देशातील लोकांना समजून येण्यासाठी आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राचा जो उपयोग आहे तो उपयोग होत असतो. म्हणून आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राची स्वरूप जे आहे ते स्वरूप हे व्यापक स्वरूपाचं त्या ठिकाणी असल्याचं आपणाला दिसून येते. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राची व्याप्ती जर बघितली तर आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राची व्याप्ती ही खूप व्यापक स्वरूपामध्ये ची आहे. कारण का आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र म्हणल्याच्या नंतर आंतरराष्ट्रीय वेगवेगळ्या देशाशी संबंधित असणाऱ्या वेगवेगळ्या आर्थिक, सामाजिक जे काही घटना आहेत, व्यापारिक घटना आहेत, त्या घटनाचा अंतर्भाव या आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रामध्ये होत असतो. म्हणून आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राची व्याप्ती पाहत असताना आधुनिक काळात आंतरराष्ट्रीय व्यापाराची व्याप्ती केवळ 2 देशाच्या दरम्यान मर्यादित राहिलेली नसून संपूर्ण जग हे आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राचा अभ्यासाचा विषय झालेला आहे. म्हणून स्मिथ, रिकार्डो, मिल इत्यादी अर्थतज्ञांनी जी आंतरराष्ट्रीय जो व्यापार होतो तो व्यापार श्रमिकांच्या उत्पादकतेतील फरकाच्या कारणामुळं होत असतो, त्यांच्या मर्यादेमुळं होत असतो असं म्हटलं जातं. जे अर्थ घेताना त्यांनी असंही म्हणलेलं आहे की त्या प्रमाणात आंतरराष्ट्रीय व्यापार होईल असे मान्य केले. श्रम विभागणीच्या तत्वाला लाभ व्यापार करणाऱ्या सर्व संबंधित देशांना होतो. जे श्रम विभागणी हा आंतरराष्ट्रीय व्यापाराचा पाया मानला गेला. नैसर्गिक साधन संपत्तीतील फरक, मानवी कौशल्यातील फरक यामुळे व्यापार सुरू होतो व त्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापाराची व्याप्ती वाढते. नैसर्गिक भिन्नतेमुळे उत्पादनावर त्याचा परिणाम होताना दिसतो. उदाहरणार्थ भारत व श्रीलंका या देशात चहाची उत्पादने होतात आणि या दोन्ही देशांनी जेव्हा जगातील वेगवेगळ्या देशामध्ये जे चहाचं बाजारपेठ निर्माण केलेले होतं, ते निर्यात केलेली होती, ते अद्यापर्यंतही निर्यात केली जाते. परंतु जागतिक स्तरावर त्याची माहिती, त्याचं नॉलेज गेल्या कारणामुळं या दोन्ही देशाच्या चहाच्या उत्पादनाच्या निर्यातीमध्ये घट ही निर्माण झालेली आहे. म्हणून जागतिकीकरणानंतर म्हणजेच 1990-91 नंतर विशेषतः बहुतेक देश स्वतंत्र झाल्यामुळे या देशांनी आपल्या आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या कक्षा वाढविल्या आहेत. जे वाढविल्या असल्या कारणामुळे देशाच्या आर्थिक विकासासाठी आंतरराष्ट्रीय व्यापार हे एक महत्त्वाचे साधन मानले जाऊ लागले. जो देश आंतरराष्ट्रीय व्यापारात अग्रेसर आहे
त्या देशाचा आर्थिक विकास वेगाने होतो हे मान्य होऊ लागल्याने 1991 नंतर खुला व्यापार धोरणाचा स्वीकार बहुतेक देशांनी केला, जे गॅट्स विसर्जित होऊन WTO संघटनेचा उदय झाला. त्यातूनच एक जग एक खेडे ग्लोबल व्हिलेज ही संकल्पना उदयास आली आणि त्यानंतर आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये वेगवेगळ्या देशांनी म्हणजेच WTOची जेव्हा स्थापना झाली तेव्हापासून अनेक देशांनी जे कृषी निर्यातीवरील कृषी आयातीवरील जे निर्बंध होते तेही निर्बंध कमी कमी करत त्या ठिकाणी गेलेले आहेत. म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर जे जग एक खेडे आहे ही संकल्पना उदयास आलेली आपणाला दिसून येते. हे पाहत असताना आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राची व्याप्ती आणि स्वरूप पाहत असताना आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राचं जे महत्त्व आहे ते महत्त्व अनन्यसाधारण स्वरूपाचं महत्त्व या ठिकाणी आपणाला दिसून येते. कारण का 1991 नंतर जे जागतिक स्तरावर जे खाजगीकरण उदारीकरण आणि जे जागतिकीकरणाचा स्वीकार केला व खुल्या व्यापार धोरणाचा विचार केला, म्हणून आंतरराष्ट्रीय व्यापाराचं जे महत्त्व आहे ते महत्त्व सातत्यानं वाढत चाललेलं आपणाला दिसून येते. त्यामध्ये आपणाला ते आंतरराष्ट्रीय व्यापारातील देणी घेणी समजत असतात. जे आंतरराष्ट्रीय व्यापार होत असल्या कारणामुळं आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राच्यामुळं एखाद्या देशाला आंतरराष्ट्रीय स्तरावर होणारा वस्तू व सेवांचा जो काय व्यापार आहे त्या व्यापारांची आयात आणि निर्यात किती प्रमाणात होत आहे हे कळून येत असतं. म्हणून आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र जे आहे ते आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र महत्त्वाचं घटक या ठिकाणी आहे. जागतिक व्यापाराची दिशा समजून येण्यासाठी आंतरराष्ट्रीय जो अर्थशास्त्र आहे ते अर्थशास्त्र महत्त्वाचं आहे. कारण का जागतिक स्तरावर असणारी जी काही मागणी आहे ती मागणी कोणत्या दिशेकडे आहे, कोणत्या वस्तूची मागणी ज्या स्वरूपामध्ये होत असते त्या स्वरूपाची उत्पादन हे वेगवेगळे देश घेत असतात. म्हणून जागतिक स्तरावर जे काही मागणीची माहिती आहे ती माहिती आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राच्या माध्यमातून प्राप्त होते. म्हणून आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र जे आहे आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राला महत्त्वाचं स्थान त्या ठिकाणी आहे. जागतिक व्यापार यांची रचना समजते. जगातील जी काही ट्रेंड आहे व्यापाराचा ते रचना जी आहे ती रचना कशा पद्धतीची आहे, जे WTOच्या माध्यमातून जे वेगवेगळे निर्बंध काही लादल्या जात काही वस्तूवर लादले आहेत, जी काही खुला व्यापार त्या ठिकाणी दिलेला आहे, त्यामुळं जी काही रचना आहे ती रचना अर्थशास्त्राच्या माध्यमातून कळून येते. म्हणून आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र हा विषय महत्त्वाचा त्या ठिकाणी आहे. त्याचबरोबर साधन संपत्तीच्या वापराची स्थिती समजते. देशांतर्गत होणारी जी काही नैसर्गिक संसाधन संपत्ती आहे त्या नैसर्गिक संसाधन संपत्ती व साधन संपत्तीचा वापर किती प्रमाणामध्ये होत आहे हे त्या आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राच्या माध्यमातून कळून येते. म्हणजेच भारतामधील असणारा साधनांचा वापर, अमेरिकेतील असणारा साधनांचा वापर, इंग्लंडमधील असणारा साधनांचा वापर हे समजून येण्यासाठी आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र महत्त्वाची भूमिका त्यामध्ये ठेवत असते. म्हणून आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राला महत्त्वाचं स्थान यामध्ये आहे. आर्थिक विकासातील आंतरराष्ट्रीय व्यापाराचे महत्त्व समजते. जे ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्शन असेल, आर्थिक वृद्धी असेल, आर्थिक विकास असेल, यामध्ये किती प्रमाणात आंतरराष्ट्रीय व्यापार जो आहे तो व्यापार महत्त्वाची भूमिका बजावत आहे हे समजून येण्यासाठी आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र हा महत्त्वाचा विषय मानला जातो. त्याचबरोबर व्यापार वाढीची माहिती समजते. म्हणजेच 2021-22च्या तुलनेमध्ये 22-23 मध्ये जो काही होणारा व्यापार आहे तो व्यापार किती प्रमाणात झालेला आहे याची तुलना जी आहे ती तुलना आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राच्या माध्यमातून केली जाते. म्हणून आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राचं महत्त्व या ठिकाणी आपणाला कळून येते. त्याचबरोबर व्यापार सुधारणासाठी मार्गदर्शन मिळते. आंतरराष्ट्रीय व्यापार करत असताना व्यापाराची स्ट्रॅटेजी कशी ठरवायची, एखाद्या देशासोबत स्ट्रॅटेजी आहे ती स्ट्रॅटेजी कशी ठरवायची, रचना कशी ठरवायची या संदर्भातलं मार्गदर्शन करण्याचं काम आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राच्या माध्यमातून केलं जातं. म्हणून आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राला महत्त्वाचं स्थान या ठिकाणी आहे. त्याचबरोबर परकीय चलनाची स्थिती समजते. जे
आंतरराष्ट्रीय व्यापार होत असताना आयात आणि निर्यातीच्या माध्यमातून जी काही परकीय गंगाजळी प्राप्त होत असते, ती परकीय गंगाजळीची स्थिती जी आहे, भारताकडे परकीय गंगाजळी किती आहे, अमेरिकेकडे किती आहे, जर्मनी किती आहे, चीनकडे परकीय गंगाजळी किती आहे, हे आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्राप्त होणाऱ्या निर्यातीपासूनच्या जे काही चलन आहे, ते चलनाची स्थिती आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रामध्ये समजून येत असते. म्हणून आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राचा अभ्यास जो आहे तो महत्त्वाचा या ठिकाणी आहे. त्याचबरोबर देशी चलनाचे मूल्य समजते, जे SDRच्या माध्यमातून जे WTO IMFने जे काही निर्माण केलेले आंतरराष्ट्रीय स्तरावरचे द्रव्य आहे, ते मूल्य आहे, ते मूल्य त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राच्या माध्यमातून कळून येत असते. म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर जे परकीय चलनाचं मूल्य आहे, म्हणजेच भारताच्या एक रुपयाच्या तुलनेमध्ये डॉलरचं मूल्य किंवा डॉलरच्या तुलनेमध्ये भारताच्या रुपयाचं मूल्य हे किती प्रमाणात आहे, हे आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राच्या माध्यमातून कळून येते. म्हणून त्याची काही माहिती जी आहे, त्याचा अभ्यास जो आहे, तो अभ्यास आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रामध्ये केला जातो. म्हणून आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र महत्त्वाची भूमिका किंवा महत्त्वाचं असल्याचं दिसून येते. त्याचबरोबर उत्पादन साधनांचे महत्त्व समजते. जे काही उत्पादनाचे साधने आहेत, भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक हे जे उत्पादन घेण्याचे काही घटक आहेत आणि त्यासोबत जे काही साधने आहेत, त्या उत्पादन साधनांचं महत्त्व आंतरराष्ट्रीय स्तरावर दिसून येते आणि त्याचं अभ्यास करण्याचं काम आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र करत असते. म्हणून आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राला महत्त्वाचं स्थान या ठिकाणी आहे. अशा पद्धतीनं जे आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र जे आहे, आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राच्या संकल्पना, आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राचं स्वरूप, आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राची व्याप्ती आणि आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राचे महत्त्व हे आपणाला अभ्यासता आलेलं आहे. धन्यवाद.